संदीप खरे. नमस्कार, मी किशोर कदम, सौमित्र. कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी सहज सोपं बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का? नमस्कार, मी अभिषेक खणकर. नमस्कार, मी गीतकार लेखिका अश्विनी शेंडे. चला हवंय उद्या ह्या मंचावरती आज आलोय कारण आज कवी आणि गीतकार स्पेशल असा एक एपिसोड होणार आहे. खिडकीतून उहू करताना ती माधुरी दीक्षित वाटायची. खिडकीतून उहू करताना ती माधुरी दीक्षित वाटायची. चला नंतर कळलं तिची आई मिश्री भाजायची. आणि इतकं छान वाटतं इथलं वातावरण मला नेहमीच आवडतं खरं म्हणजे. इकडचे सगळे जे कलावंत मित्र आहेत सगळे माझे मित्र आहेत आणि सगळे फार मनापासून वर्षानुवर्ष लोकांचं मनोरंजन करत आहेत. सतत भिजायला जायची ती म्हणायची पाऊस आलाय. सतत भिजायला जायची ती म्हणायची पाऊस आलाय. ओलं चिंब व्हायची ती म्हणायची पाऊस आलाय. ओलं चिंब व्हायची ती म्हणायची पाऊस आलाय. काल भेटली नाही म्हटलं कुठेस. काल भेटली नाही म्हटलं कुठेस. म्हणाली मी ऍडमिट आहे, मला न्यूमोनिया झालाय. फुकरटवाडी आमच्यासाठी सजलेली आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. खूप मस्त माझ्याबरोबर माझे सहगीतकार आणि माझ्याबरोबर जे जे काम करतात ते सगळे आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी गाठ पडत असते परंतु सगळे एकत्र हा योग आज हवाई उद्यामुळे येतो आहे. त्याबद्दल निलेशचे आणि या सगळ्या संघाचे मनपूर्वक आभार मानतो. मला फार आनंद होतोय ऍक्च्युली की अशा पद्धतीचा एक एपिसोड डिझाईन केला जातो ज्यात कवी आणि गीतकार समाविष्ट केले जातात. सो आय एम व्हेरी हॅपी. पण आज आम्ही उत्सुक आहोत की आज फुकरटवाडी आम्हाला काय कसं हसवणार आहे आणि कवींवरती आणि गीतकारांवरती काय विनोद होणार आहेत. त्यामुळे हसायला पूर्ण तयार आहोत. तुझ्या नजरेच्या डोहात मला भिजू दे. तुझ्या नजरेच्या डोहात मला भिजू दे. कच्चं आहे मटण अजून थोडं शिजू दे. तुझ्या नजरेच्या डोहात मला भिजू दे. कच्चं आहे मटण अजून थोडं शिजू दे. कच्चं असलं की मग पोटात होतात गॅसेस. कच्चं असलं की मग पोटात होतात गॅसेस आणि छातीत दुखायला लागल्यावर वाटतं आता जगायचं कॅसेस, जगायचं कॅसेस, जगायचं कॅसेस. वा 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 वा. पाहत राहा चला हवंय उद्या झी5 ॲपवर कधीही कुठे. मामा काय ग इतक्यातच आलीस. काय बरं आहे का बा. औषधं दिली आहेत का. तुला थांबायचंच सोबत त्यांना आधार वाटला असता. हात सोडला नाही म्हणजे भाऊजी असं रथाचा अडवून उभे होते वाटेत. का बरं. मला काय ठाऊक. भाऊजींचं वागणं मला फार विचित्र वाटलं. काही झालंय का कार्यालयात. तसेच समज. पण बाहेरचे घरी आणाले तरी कशाला. घरातल्या बाई माणसाची फरफट होते अशाने. नको तो विचार करूस. तू उद्या वहिनींना जाऊन भेट. बाळाची जरा चौकशी कर. औषध पाणी दिलं का बघ. काही मदत लागते का विचार. आर्थिक म्हणा किंवा आणखी काही. मी वैद्यभवांना निरोप धाडतो आपल्या. ते दुपारी जाऊन तपासून जातील. नाही ते बरं होईल.
उठलीस ना तू? हा. जाऊ दे ना आता. आता उठला तर तुम्ही दोघं मग जा बरं झोपा जमलाय दोघं. मुक्तच काही नाही तुला सांगायचं पण आहे की तुझं काय आहे हे सगळं होतं ते माझ्यामुळे होतं घरात मी असले तरी वाद होता आणि नसले तरी नंतर तर डॉट डॉट त्यांच्यासाठी हे सुद्धा मान्यच करते आणि पाहिजे नक्की कसं आहे मलाच कळत घरात असले तरी वाद होते पण तुम्ही काळजी करू नका तुमची सून तुमच्यासोबत आहे तुमचं कुटुंब मी अजिबात नाही देणार आणि रेणुका त्यांना घेऊन जा. कट देवी समोरचं नमस्काराचं झालं त्याच्यानंतर मग ती एकेकाला गळाभेट करेल जसं काही दिलंय ऍक्शनला म्युझिक वाजवा आणि तो साऊंड थोडा कमी ठेव. ए मुक्ता नव्या जोडीला नमस्कार करायला दिलास तर बरं होईल. अगं पण तू मुक्ता म्हणून सांगितलं पाहिजेस ना इथे उभा राहा म्हणून. रोलिंग अँड ऍक्शन. आजी इकडे गेली कट रुला दिया. नमस्कार. आज अद्वैतने लग्नाला होकार दिलाय आणि तन्मय, फाल्गुनी, तेजस, रुपाली सगळेच मिळून त्याची खूप चेष्टा करतायत, त्याची खेचतायत जरा. अरे अद्वैत काय इथे का उभा ये इथे. अरे ये रे ये. हा अरे फाल्गुनीने तुमच्या लग्नासाठी काही कॉस्ट्युम सिलेक्ट केले. ये बघ मी का तू थांब सिरियस. हो पाहिजे सिलेक्ट करा कॉस्ट्युम करण्यासाठी आधी लग्नाचा दिवस किती झटकन येईल ना कळणार सुद्धा नाही. पण तयारीला नको लागायला का. विकत नाही घेतले सिलेक्ट केले तुम्ही चॉईस करणार. हो पाहिजे सिलेक्ट करा. अजून कशात काही नाही आणि ऐकलंच नाही तर काय म्हणतोय कशात काही नाही. त्या अद्वैत आणि नेत्रामध्ये इतकी छान मैत्री होती खरं तर. पण हे लग्नाचा प्रकरण मध्येच सुरू झाल्यापासून त्या दोघांना पण आता खूप ऑड होत आहे. वेळेवर आली. आम्ही या दोघांसाठी कॉस्ट्युम बघतोय. तू पण सांग तुला काय आवडते. तुम्ही बघा. काय बोलत
धमाल गंमत सुरू आहे राजाध्यक्षांच्या घरात. बरं नेत्रा, तुझं ठरलंय का लग्नानंतर तू अद्वैतला काय म्हणणार आहेस? म्हणजे साहेब का नुसतं अद्वैत? आताच क्लिअर करायला आधी साहेब थांबा, मी येते. ती गंमत काय आहे, ती कशी होतीये, त्यात काय काय मजा येते, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहा 7व्या मुलीची 7वी मुलगी, फक्त झी5. ऍक्शन. काही फॅन हवा घाल, हवा चालू का? स्लोली झूम, होल्ड, थोडं ती आली, होल्ड, लॉक. थांब, मी तुला बघायला सांगतो. रोलिंग, आली ती, बघितलं, झूम, हात फिरवला, लॉक, कंटिन्यू. डोळ्यांनी खोल दिला सगळं छान होतं. कुणी गोविंद घ्या, कुणी मधुसूदन घ्या, कुणी बाळकृष्ण घ्या, या बाळाला घेऊन आलीस तू? कुणी गोविंद घ्या, बाळ घ्या, कुणी मधुसूदन घ्या, थोडी जनार्दन घ्या. कुणी बाळकृष्ण घ्या. काय वहिनी, नाव सांगायचं का? नाव सांगायचं ते कमलाचं. यशवंत. नाव आवडलं. यशवंत गोपाळ आगरकर. आई वडिलांना नेहमी वाटतं की आपल्या मुलांनी भरकर दिलं, पण काल तू जे काही वागलीस ना त्या गोष्टीवर तू सिद्ध केलंस की कुठे थांबायचं आणि कोणत्या गोष्टीला नकार द्यायचं ते तुला चांगलंच कळतं. म्हणजे तू एक्सेप्ट केलंस? अजिबात नाही. मी काहीही ॲक्सेप्ट केलेलं नाही. पण मला माहिती आहे तुझ्याजवळ फोन आहे, ह्या गोष्टीचा तू गैरफायदा नाही. नवीन काय टेन्शन आता? तुमच्या मुलीने पळून जायचा प्लॅन केलाय. ही आहे मयूची स्कॉलरशिपची बॅच. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, तिच्यावर विश्वास ठेवू नका. ती प्रेमात अखंड बुडाली आहे प्रतीकच्या, पण नाही ऐकलं तुम्ही माझं. पाठवलं तिला. अहो अख्ख्या आयुष्यभराचं नुकसान करून घेईल ती आता. सोडायलाच नको होता, त्याचं थोबड फळ हवं होतं.
मे बी ब्लॅक पिंक का मी ब्लॅक वाटत असेल मी तुम्हाला ब्लॅकमेलिंग करते. खूप वाईट वाटतंय. ऍक्शन. आई तू काय करायचीस रे दहावी उन्हाळ्याच्या सुट्टीत? आम्ही तर खूप धमाल करायचो की सूर पारंब्या काय लपाछपी काय खूप खेळायचो. ते जाऊ दे, फिरायला जायची की नाही? फिरायला कसं माहीत जायचो आम्ही. आबा घेऊन जायचे आम्हाला नातेवाईकांकडे बस तेवढं. आता मी तर शाळेत गेलो तर माझे फ्रेंड्स मला विचारतील तू काय केलं सुट्टीत, कुठे गेली होतीस. आता काय सांगू मी, आता काय सांगू, घरातच होते टीव्हीवर तेच कार्टून बघत होते जे वर्षभर बघितलं, तेच गेम खेळत होते जे वर्षभर खेळत होते. हे सांगू ऍक्शन. आज जरा जास्त होतंय. तुम्हाला वाटत असेल मी ब्लॅकमेलिंग करते पण नाही, मला खूप वाईट वाटते. कसं होणार माझं, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. मी कशी राहते काय करते कोणालाच पडलं नाहीये. बटाट्याची भाजी करते, माझ्या आवडीनिवडीकडे पण कोणाचं लक्ष नाहीये. खरं